पोलीस अंमलदारासह दलाल एसीबीच्या जाळ्यात। दहीहंडा पोलीस स्टेशन मधील दाखल झालेल्या प्रकरणात कोणतीही कारवाई न करण्याच्या बदल्यात 8,000 रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पोलीस शिपाई प्रफुल्ल जनार्दन दिडोकार वय 33 वर्ष आणि दलाल शंकर जानराव तरोळे वय 65 वर्ष यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली। तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध दहीहंडा पोलीस ठाण्यात संज्ञान न घेण्यायोग्य एनसी प्रकरण दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात कोणतेही दहीहंडा पोलीस स्टेशनमधील घटना कारवाई न करता प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस शिपाई दिडोकार यांनी 10,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 8,000 रुपयांवर आली। या प्रकरणी एसीबीने तक्रारीची पडताळणी करून जाळे रचले। मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराच्या माध्यमातून ही रक्कम विंडोकार यांच्या सांगण्यावरून दलाल शंकर तरोळे यांना दहीहंडा दर्यापूर मार्गावरील हॉटेलजवळ देण्यात आली। त्याचवेळी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबीने कारवाई करत तरोळे यांना ताब्यात घेतले आणि पोलीस कर्मचाऱ्यास अटक केली। या कारवाईसाठी एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत व त्यांच्या टीमने सापळा रचला होता। या सापळ्यात लाचखोर अलगद अडकले। ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिवेंद्र शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.